अंड्यांवर बसणारा आणि हजारो प्रश्न विचारणारा छोटा थॉमस आता 12 वर्षांचा झाला होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने ठरवलं की आपणही काहीतरी काम करावं. त्याने चक्क रेल्वे ट्रेनमध्ये वर्तमानपत्र विकायला सुरुवात केली. तो ट्रेनच्या डब्यातून फिरायचा आणि ओरडायचा, गरम गरम पेपर घ्या, आजच्या ताज्या बातम्या, पेपर घ्या, पेपर घ्या. पण तुम्हाला तर माहितीये, थॉमस शांत बसेल तर तो थॉमस कसला. त्याचं डोकं सतत काहीतरी नवीन करण्यासाठी सळसळत असायचं. ट्रेनमध्ये वर्तमानपत्र विकून जो रिकामा वेळ मिळायचा तो त्याला वाया घालवायचा नव्हता. म्हणून त्याने काय शक्कल लढवली माहितीये? ट्रेनच्या एका रिकाम्या आणि अंधाऱ्या डब्यात त्याने चक्क आपली एक छोटीशी सिक्रेट प्रयोगशाळा बनवली. तिथे काचेच्या बाटल्या, नळ्या आणि वेगवेगळी केमिकल्स त्याने लपवून ठेवली होती. पेपर विकून झाले की थॉमस साहेब थेट आपल्या सिक्रेट लॅबमध्ये जाऊन लपून प्रयोग करत बसायचे. एक दिवस असाच एक प्रयोग सुरू होता. ट्रेन आपल्या नेहमीच्या वेगात धावत होती. छुक 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 छुक. थॉमस हातात एक केमिकलची बाटली घेऊन काहीतरी मिक्स करत होता. तेवढ्यात अचानक ट्रॅकवर काहीतरी आल्यामुळे ट्रेनला एक भयंकर मोठा धक्का बसला. झटका. थॉमसचा तोल गेला आणि त्याच्या हातातली ती केमिकलची बाटली थेट जमिनीवर पडली आणि क्षणात भसक्कन आग लागली. आग वेगाने डब्यात पसरू लागली. धुराचे लोट बाहेर येऊ लागले. थॉमस घाबरून ओरडू लागला, वाचवा, आग लागलीये, पाणी आणा. रेल्वेचा तिकीट चेकर धावत तिथे आला. प्रवाशांनी आणि त्याने मिळून कशी बशी ती आग विझवली. आग विझली, पण तो अधिकारी प्रचंड संतापला होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने थॉमसची कॉलर पकडली आणि ओरडला, तुझ्या बापाची गाडी आहे का रे? वर्तमानपत्र विकायला सांगितलं तर इथे ट्रेनला आग लावतोस मूर्खा. आणि असं म्हणून त्याने थॉमसच्या कानाखाली इतक्या भयानक जोरात मारली की थॉमस थेट डब्याच्या बाहेर जाऊन पडला. त्याचे सगळे प्रयोग, बाटल्या आणि वर्तमानपत्र अधिकाऱ्याने ट्रेनच्या बाहेर फेकून दिली आणि त्याला कामावरून कायमचं काढून टाकलं. तो मार इतका भयंकर होता की थॉमसच्या कानातून रक्त आलं. आणि मित्रांनो, त्या एका मारामुळे थॉमसला एका कानाने कायमचं कमी ऐकू येऊ लागलं. तो अंशतः बहिरा झाला. कुठलाही सामान्य मुलगा असता तर तो रडत बसला असता. त्याने विज्ञानाचा आणि प्रयोगांचा नाद कायमचा सोडून दिला असता. पण थॉमस रडला नाही. तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला, बरंच झालं मला कमी ऐकू येतंय. आता आजूबाजूच्या लोकांचं फालतू बोलणं ऐकण्याऐवजी मी माझं पूर्ण लक्ष फक्त माझ्या प्रयोगांवर देऊ शकेन. आणि त्याने आपली प्रयोगाची आवड कधीच सोडली नाही. या गोष्टीतून काय शिकायचं? संकटे कितीही मोठी असू देत, अगदी स्वतःचं नुकसान झालं तरी आपण आपली आवड किंवा पॅशन कधीच सोडू नये. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. फक्त आपला दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड थॉमस सारखा असला पाहिजे. मित्रांनो, थॉमसने पुढे कोणता मोठा शोध लावला हे पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये.